अहो काय झालं? मी सांगितलं ना मी जातो. काय झालं, घाबरलीस का? नाही, मला माहित आहे तुम्ही ज्या कामासाठी चाललात ना ते पूर्ण करूनच येणार. मी तुम्हाला हे द्यायला आहे. हे काय? जास्वंदाचं फूल. बाप्पाच्या पायावरचं फूल. जोपर्यंत हे तुमच्या बरोबर आहे ना, काही वाईट होणार नाही. जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. तुला तुझ्या बाप्पावर विश्वास आहे आणि मला माझ्या बायकोवर. ज्या विश्वासाने ही फूल दिलाय ना तू, मला माहिती आहे मला काही होणार. चल येतो. तुमच्यापासून लांब राहण्याची सवय नाही आहे ना मला. खूप काळजी वाटते. अश्विनी, तू सतत माझ्या बरोबरच आणि कायम राहणारस. विश्वास आहे मला. लवकर या, मी वाट बघते. प्रॉमिस? प्रॉमिस. आपल्या घरावर आलेलं संकट घालवूनच येणार. येतो. अरे यार, हा श्रेयस कुठे राहिला? अरे यार, हा फोन पण उचलत नाहीये. मला वाटतं अरे भाई चल लवकर. अरे उशीर यार झालाय. श्रेयस, किती वेळ बस सुटली असते म्हणजे? अरे एवढी ट्रॅफिक होती, काय सांगू तुला. ए भाई, पण तुला पुन्हा एकदा विचारतोय, तुझ्यासोबत येऊ का? एक से भले दो. हो बाबा, भांडे समजून घे जरा. मी इकडे नाही, इकडे काय प्रॉब्लेम झाला तर कोणीतरी हवं ना. म्हणजे तू ऐकणारच नाहीये? नाही ऐकत. अरे यार, हे बघ पांड्या, मला सगळ्यात जास्त विश्वास या पूर्ण जगात तुझ्यावर आहे. तू इकडे असलास तर मी निश्चिंतपणे तिकडे जाईन आणि त्या आंबेडकरला भेटीन आणि घेऊन येईन. बरं ठीक आहे. आणि फक्त त्याला भेटू नको, त्याला पकडून इकडे घेऊन ये. तुझा मित्र आहे ना, आता काम फत्ते करूनच येतो. अरे चल बाबा, याला घाई झाली. चल 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 चल. सावकाश जा श्रेयस. चल ठीक आहे, सावकाश जा बरं का. चल हा, काय लागत तर फोन कर मला. सावकाश जा. बाय. चल बाय बाय. काय झालं? उठून का बसलीस? झोपेत नाहीये का? अस्वस्थ वाटते ग. मनात विचित्र विचार येतात. यांना काही नाही. आई, एवढी काळजी वाटते ना तर एक फोन कर. आपल्याला कळेल कुठपर्यंत पोचलेत बाप. नाही, नको. रात्रीचा प्रवास आहे. झोपले असतील तर उगाच झोप मोडून. उद्या सकाळ झाली की तेच फोन करतील म्हणून. आणि उद्याचा दिवस तुझ्या बाबांसाठी खूप महत्वाचा आहे. हो ना, मग झोप आता. आता काय? तू आंबेडकर यांना भेटेल ना, आणि भेटला तरी तो त्यांच्या बरोबर ये. नाही नाही, आणि काही करून यांच्या बरोबर यायलाच हवं. येणार तो.
आई आपल्याला बाबांचा उद्या फोन आला ना की सगळं कळेल. इतका नको विचार करूस. थकली आहेस तू सकाळपासून, तू झोप आता. हं? अगं तू झोपले की मी जा. कळतच नाही काय मला तर चिल्ली पडते. आई काय झाले, अशा फेऱ्या का मारताय तुम्ही? काही कळत नाही, सकाळपासून ना कसं तरीच होते. तुम्ही काही खाल्लं नाहीये ना म्हणून होत असेल. तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. मगाशी तुला म्हटलं मॉर्निंग वॉकला चल, आली नाहीस माझ्यासोबत. दिवसभर बसून राहायचं आणि मग कसं तरी होतं, कसं तरी वाटतं, सारखा ओरडा करायचं नाही. अगं अश्विनीने चहा आणि बिस्किट दिले ना तुला, मग फक्त चहाच काय प्यालीस तू? तुम्ही काही बोला, जोपर्यंत श्रेयसचं काही कळत नाही ना आणि त्याचा फोन येत नाही तोपर्यंत मी काही करणार नाही, कुठेही जाणार नाही. अश्विनी, अगं श्रेयसला फोन केला होतास ना तू? मघाशी मी त्यांना केला होता पण फोन लागला नाही. कदाचित त्यांच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली असेल किंवा रेंज नसेल. अगं पण एव्हा ना फोन यायला पाहिजे होता. आई करतील होते. हा हा श्रेयस पण ना एकट्याने कशाला गेला? त्या पांड्याला न्यायचं ना. इतर वेळेला दोघं मिळून फिरत असतात गावभर, पण आता माझ्या जीवाला ना नुसता घोर लागलाय. काका, अरे एवढा का दम लागलाय, धावत आलाच की काय? काका सांग. काय झालं भाऊजी? वहिनी, अरे बोल. अरे काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही इथे बघू शकता, ही बस पूर्णपणे जळून खाक झालेली. या अपघातात एकही प्रवासी वाचला असेल का अशी शंकाच वाटते. स्वरूप ट्रॅव्हल्सची ही बस काल मुंबई डेपोवरून रात्री 9:15च्या सुमारास निघाली. पहाटेच्या सुमारास या बसचा अतिशय भीषण अपघात झाला आणि काका, काल रात्री मी श्रेयसला याच बसमध्ये बसवलं होतं. काय? श्रेयस याच बसमध्ये होता. काय म्हणतो? श्रेयसचा बस ऍक्सिडेंट. काही प्रवासी आहे वाचला नाही पण. श्रेयस शांत हो, शुल शांत हो. मी श्रेयसला काही होणार नाही. ऐक माझं. आजी तू का रडतेस? आई काय झालं आजीला? मयू, ज्या बसचा ऍक्सिडेंट झालाय त्यात श्रेयस होता. अपघातात सापडलेल्या प्रवाशांचा अजूनही शोध घेणं सुरू आहे. उज्ज्वल शांत हो. अगं तपास सुरू आहे. माझं मन सांगतो आपलं श्रेयस सुरक्षित असेल. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही असं कसं सांगू शकता? तुमच्याकडे काहीच कन्फर्म न्यूज नाही म्हणजे? अहो, इतका मोठा ऍक्सिडेंट झालाय, सकाळपासून सगळ्या न्यूज चॅनलला फक्त ही एकच बातमी चालू आहे आणि तुम्हाला कोणतेही अपडेट नाहीये. बघा सर, हा ऍक्सिडेंट या पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला नाहीये. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला तिथून काहीच रिपोर्ट्स आलेले नाहीत. आम्हाला जशी माहिती मिळेल तसं आम्ही तुम्हाला कळवू. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कोणतेही रिपोर्ट मिळालेले नाहीयेत का? हो, तिकडे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. ते झाल्याशिवाय रिपोर्ट्स येणार नाही. अहो पण इन्स्पेक्टर साहेब, ही एका तासापूर्वीची सिच्युएशन होती. एका तासाभरात काहीच प्रोग्रेस नाहीये का? अहो मुळात हा ऍक्सिडेंट रात्री झालाय, आता दुपारचे 12 वाजतायत. इतका वेळ लागतो का इन्व्हेस्टिगेशनला? तुम्ही वकील आहात म्हणून तुम्हाला ट्रीटमेंट देतोय. याचा अर्थ असं होत नाही ना की तुम्ही आम्हाला काम शिकवाल. आय एम सॉरी मी थोडा हायपर झालो, पण
इन्स्पेक्टर साहेब, मला एवढंच जाणून घ्यायचं की आता तिथे काय सिच्युएशन आहे. जो ऍक्सिडेंट झालाय त्यात किती लोक दगावली आहेत, किती लोक जखमी झालेत, तेवढंच मला माहिती करून घ्यायचं होतं. अहो, न्यूज चॅनलला सकाळपासून हेच सांगतायत की सगळे प्रवासी दगावलेत म्हणून. हो, त्या प्रवाशांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण आहे साहेब. जैन सर, खाली मीडियावाल्यांनी गर्दी केली आहे. कालच्या ऍक्सिडेंट बद्दल खूप प्रश्न विचारतायत. यार बघितलं, कुठेही काही झालं ना तर मीडियावाले आधी पोचतात. आता मीडियावाल्यांच्या प्रश्नाला उत्तरं द्या. म्हणून सांगतो, तुम्हाला आताच काही सांगता येणार नाही. परत बसमधले प्रवासी, त्यांच्या नातेवाईकांना पण उत्तरं द्यायची आहेत. प्लीज कॉपरेट करा. चला. तुम्हाला माहिती होतं माझ्या दादाचा ऍक्सिडेंट होणार आहे? तुम्हाला माहिती होतं? तुम्हाला माहिती होतं का माझ्या दादाचा ऍक्सिडेंट होणार आहे? तुम्हाला भविष्य दिसतं ना, पुढचं सगळं कळतं. मग तुम्ही मला सांगितलं का नाही? का नाही बोललात माझ्यापाशी? हे मी माझ्या दादाला जाऊच दिलं नसतं मला जर हे माहिती असतं तर. मला फक्त बदलणाऱ्या काळाचे पडसाद ऐकू येतात. दृश्य पुसटशी उमटतात पटलांवर. स्पष्ट घटना डोळ्यासमोर अजूनही तरळत नाहीत. काय 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 बोलताय तुम्ही? हे काय बोलताय? हे नका बोलू असं. कोड्यात मला काही कळत नाही. हे सगळं नॉर्मल बोला. तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही मला का नाही सांगितलं? माझ्या दादाला वाचवता आलं असतं तुम्हाला. तुम्ही नाही केलं, मुद्दाम सांगितलं नाही तुम्ही मला. वाचवू तर मी स्वतःलाही शकत नाही. माझं काम होतं तुला सावध करणं, आणि ते मी चोख केलं. कधी कधी सावध केलं तुम्ही मला? कधी सावध केलं? शांत हो. नाही शांत होणार मी. नाही शांत होऊ शकत मी, कारण माझ्या दादाच्या जीवाचा प्रश्न आहे. तो जिवंत आहे की नाहीये हे सुद्धा आम्हाला कळलेलं नाहीये. तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे होतं. हे तुम्हाला सगळं कळतं, भविष्य दिसतं, मग का नाही सांगितलं? एकतर हे काहीतरी कोडी खेळण्यासारखं बोलता. नॉर्मल नीट भाषेत माणसं जशी बोलतात तसं सांगत पण नाहीत. मला फक्त एवढंच सांगा की माझा दादा सुरक्षित आहे की नाही. ते मी तुला नाही सांगू शकत, पण जे घडतंय ते उघड्या डोळ्यांनी पाहत राहा. मी तुला आधीच सांगितलं होतं, येणारा काळ हा परीक्षेचा आहे. तयार राहा. तुम्ही जर असं हवेतच बोलणार असाल तर मला यायचंच नाही इथे. मला थांबायचंच नाही. मी परत कधीच येणार नाही. येणारा काळ वाईट आहे, पण त्यातून तुझं काही वाईट होणार नाहीये. कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्यावर येणारं प्रत्येक संकट मी झेलतीये. जे तुझ्याबद्दल चांगलं चिंततात त्यांच्यावर श्रद्धा ठेवायला शिक. कारण ही श्रद्धाच तुला प्रत्येक संकटातून तारेल. आणि तू कितीही नाही म्हणालीस ना तरी तुला पुन्हा माझ्याकडेच यावं लागणार आहे. कारण तुझ्याकडे आता माझ्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. लक्षात ठेव, कारण सत्य एकच आहे. मम आत्मनः. उज्ज्वला, अगं शांत हो. विद्युत गेलाय ना पोलीस स्टेशनला. तो येईपर्यंत आपण कुठलाही निष्कर्ष काढायचा नाही. हो, पण
बबन तर म्हणत होता की तो बस. शांत राहा, काही बोलू नकोस. हे बघ, आपल्या श्रेयसचं वाईट होणारच नाही, पण त्याला काही एक होणार नाही. काका मला वाटतं मी विद्युत बरोबर जायला हवं होतं. थांबा, मी त्याला फोन करून बघतो. तुला काही माहिती कळली का विचारतो. अरे विद्युत, काय झालं? पोलीस काय म्हणाली? अरे बोल ना रे, काय म्हणाले पोलीस? माझा तर इथे जीव टाकणीला लागलाय. काहीतरी सांगणारे. माझा श्रेयस सुखरूप आहे ना? हे बघा, पोलीस त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करतायत, पण तिथे सध्या काय परिस्थिती आहे ना याची कल्पना कोणालाही नाहीये. आणि ज्या ठिकाणी अपघात झालाय तो संपूर्ण परिसर पोलिसांनी सील करून टाकलाय. तिथे कोणालाही एंट्री नाहीये, फक्त पोलीस आणि डॉक्टर्स तिकडे जाऊ शकतात. आणि तिथली परिस्थिती खूपच गंभीर आहे. त्यामुळे आपल्याला तिथे जाऊन काहीच उपयोग नाहीये. इनफॅक्ट आपल्याला तिकडे जाताही येणार नाही. तो ऍक्सिडेंट खूप गंभीर झालाय. ताई, हे बघ, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतोय. मला जसं काही कळेल ना मी तुला लगेच सांगतो. पण सध्या आपण कोणताही चुकीचा विचार न केलेलाच बरा. ताई, सांभाळ स्वतःला. अगं तूच खचलीस तर कसं चालेल सांग मला. बाबा आहेत, आई आहे, मुली आहेत, या सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावरच आहे. तू प्लीज खचून जाऊ नकोस. काळजी घे. आपल्याला अजूनही सगळं संपलंय असं म्हणता येणार नाही. पोलिसांचा शोध सुरू आहे. अहो सवालच नाही साहेब. बस पार चकनाचूर झालीये ना. अरे एक पण माणूस जिवंत नाही राहत बघा. या गुड्डूची गॅरंटी आहे. हा, हे बघ, मला अजून कोणतीही रिस्क नको आहे. तू स्वतः त्या एरियात जा. तिथे काय काय होतंय प्रत्येक गोष्टीची मला अपडेट देत राहा. अहो साहेब, ते एका माणसाला मारण्यासाठी अख्खी बस उडवली आपण. असला सॉलिड ब्लास्ट झालाय ना, माग माझी गाडी पण हादरली. मग तो श्रेयस वाघमारे कसा वाचतो? मी सांगतोय तेवढंच कर. मला प्रत्येक गोष्टीची माहिती पाहिजे. तिथे कोण येतंय, कोण जातंय, सिक्युरिटी कशी आहे, सगळ्या बॉड्या सापडल्या का, एकूण एक बातमी काढ. आणि तेवढंच नाही, तिथल्या पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरच्या गळ्यावर चाकू ठेवलास ना तरी मला काही फरक पडत नाही. मला सगळी खबर पाहिजे. कळलं? ठीक आहे साहेब. साला श्रेयस वाघमारे जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलाय ना तेव्हापासून माझ्या नाकात दम करून ठेवलाय साल्याने. खपला तर बरं. खुदर खा. दिदू, काय झाले मला खरं खरं सांग ना ग. खुश आणि मुलगी आहेस ना, प्लीज खा. दिदू, आजू इतकी का रडत होती आणि बाबा अजून का नाही आलेत घरी? सांग ना मला काय झालंय नक्की. बाबा सांगून गेले ना तुला गावाला चाललेत म्हणून. चल पटकन एक घास खाऊन घे. शाणी मुलगी आहेस ना. नकोय मला. बाबांना काय झालंय ते सांग ना प्लीज. अगं बाबांना काही झालेलं नाहीये. ते जाताना सांगून गेले ना गावी चाललेत. मग सगळे बाबांची इतकी काळजी का करतात आणि सगळे इतके सॅड आहेत आणि आजू पण रडत होती. सांग ना दिदू प्लीज. कारण आजीला खूप आठवण येत होती ना, म्हणून आजी रडत होती. तुला आठवण आल्यावर कशी तू रडतेस? नाही, तू खोटं बोलतेस. बाबांना नक्की काहीतरी झालंय. खूप काही झालेलं नाहीये बाबांना. बाबा बरे आहेत. मग बाबा परत कधी येणार आहेत? मला त्यांची खूप आठवण येते. अगं ते सांगून गेलेत ना तुला की येताना ते गिफ्ट पण आणणार आहेत ना. हा, मग आता खा चटपट. आई आज पार्लरला नव्हती गेली. सगळ्यांचा मूड इतका ऑफ आहे, सगळे इतके सॅड आहेत.
रोज बघ ना, सगळ्यांचा मूड इतका चांगला असतो, सगळं हॅपी वातावरण असतं, सगळे एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि आज बघ ना, कोण एकमेकांशी बोलत पण नाहीये. अगं बाबांना काही वाईट माणसं ना फोन करून त्रास देत आहेत म्हणून घरात सगळे सॅड आहेत. म्हणून मामा आणि आबा बाहेर गेले. मी ऐकलं ते पोलीस काकांबद्दल. ते वाईट माणसांची कंप्लेंट करायला गेलेत तिकडे. तू किती वेळा सांगितलं तुला, किती प्रश्न विचारतेस. तू खाऊन घ्या पटकन, नाही तर मी तुला काही सांगणार नाहीये. खा. तू सगळ्या घरात मला माझ्याशी कोणीच बोलत नाही आणि तू बोलतेस तर तू नेहमी ओरडतेस मला. आणि कोणी सगळ्यापासून जेवलं नाही, मी कशी जेवू एकटी? कुहू, सॉरी. आय एम सो सॉरी. आय होप आजोबा घरी येताना बाबांबद्दल काहीतरी चांगलीच बातमी घेऊन येतील.